हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी जीवन नरेंद्र बामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहेत सर्व? मजेत ना आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा। तर आज आहे तारीख 6 सप्टेंबर आणि आता तुम्हाला माहिती आहे आज 6 सप्टेंबर तारीख आहे। म्हणजे आज तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तेव्हा काय माहीत तारीख किती असेल, पण मी सांगतोय उद्या 7 सप्टेंबर आहे। तर उद्यापासून गणेश नगरी म्हणजे सुरू होणार आहे पूर्ण प्रॉपर। एक म्हणजे बोलतात ना गणेश उत्सव जो सण जो अजून खुलतो, एक म्हणजे काय बोलतात त्याला असेल काहीतरी समजून घ्या। तर उद्यापासून आपल्या बाप्पांचा पहिला दिवस असणार 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर असं 11 दिवस खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पण खूप मजा येणार, आपल्या चॅनलवर पण ब्लॉग बघायला। तर आज आहे आम्हाला आई माऊली म्युझिकल ग्रुपला शो, 3 शो आहेत। एक एक्सरला आहे, बोरवली एक्सरला आहे आणि एक कुठला आहे गावठणमधला आहे आपला कांदरपाडामध्ये, दहीसरी वेस्ट कांदरपाडा आणि केतकीपाड्यामध्ये पण आहे आणि रत्नेशच्या घरी पण आज वाजवायला जायचं आहे। रत्नेशच्या घरचा गणपती पण असतो वाजवायचा, तर पेंकरपाड्यात तो असणार। तर आपण आज म्हणजे सगळे पोरं वेगवेगळे असणार कारण की आज 2 बॅच केली आहेत। तर आम्ही पहिला जाणार आहे एक्सरमध्ये, एक्सरचं वाजवून झाल्यावर आपलं गावठणमध्ये जाणार आहे जिथे दहीसर वेस्ट आहे। तर तिकडे थोड्या वेळात आम्ही असणार कारण त्या आधी आम्हाला एक्सरमध्ये पूर्ण वाजवायचं आणि मग तिकडे वाटलं तर आम्ही तिकडे जाऊ कांदरपाड्यामध्ये आणि तिकडे थोडंफार वाजवू, मग तिकडनं केतकीपाडा असं काहीतरी आपलं शेड्यूल असणार पेंकरपाडा। तर आपल्या ब्लॉगमध्ये सोबत राहत आहोत। टाईम झालं 4:30 वाजले, 4:30 नाही 5 वाजले। आता फटाफट निघतो मी पण, मी आणि सिद्धू आहे आणि रत्नेश असणार, आम्ही तिघं निघणार आहे इकडनं। आता बाकीची पोरं डायरेक्ट लोकेशनवर येतील आणि आज अर्धी पोरं असणार आणि अर्धी पोरं सेकंड बॅचला असणार। आणि आजची आपली टी-शर्ट आहे प्रिंटवाली ब्लॅकवाली, ब्लॅक कलर नाही म्हणजे साईडवाला ब्लॅक आहे ना म्हणून मी ब्लॅक बोलतो। ब्लॅक कलर एकदम तुफान वाटतं मला म्हणून मी ब्लॅकच बोलतो। तर आता जास्त काही टाईमपास नाही करत, फटाफट मी पण निघतो। तुम्ही पण आपला ब्लॉग लास्टपर्यंत पहा आवर्जून आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा, शेअर लाईक कमेंट सर्व करून द्या। आणि एवढं समजून ठेवा फक्त की आपले ब्लॉग म्हणजे रेग्युलर तर येतीलच पण जरा लेट होतील ब्लॉग अपलोड व्हायला कारण की टाईम नाही भेटत आहे। आर्टिस्ट लाईफ तुम्हाला माहितीच असेल, ज्यांना नाही माहिती त्या लोकांना स्पेशली सांगतो की ब्लॉग एडिटिंग करणं वाजवून पुन्हा रात्री आम्ही बाहेरच असतो तेव्हा ब्लॉग थोडंफार एडिट करत असतो। रात्री म्हणजे आपलं गणपती बाप्पांच्या जवळ सेवा करत आम्ही असतो म्हणजे जागेत असतो रात्रभर। तर त्या गांधरीमध्ये टाईम नाही भेटत आणि ब्लॉगला एडिट व्हायला तर खूप टाईम लागतो आणि ब्लॉगर असतो ना त्याची लाईफ थोडी म्हणजे सोपी असते, पण आम्हाला कसं वाजवायचं प्लस ब्लॉग शूट करायचं, एडिटिंग करायचं, अपलोड पण आम्हालाच करायचं, सर्व मलाच करायचं म्हणून लेट होतो जरा ब्लॉग यायला। तर एवढं समजून घ्या, हे गणपतीचेच दिवस फक्त, त्याच्यानंतर आपले रेग्युलर ब्लॉग सुरूच राहतील तेव्हा काही टेन्शन नाही। आता मी पण जास्त काही टाईमपास नाही करत, फटाफट निघतो आणि भेटतो। ओके गणपतीचा जोश खतरनाक। आता आम्ही पण निघालो आहे, पहिल्या एक्सरला चाललो आम्ही, पहिला शो आपला एक्सरला आहे। मगाशी तुम्हाला सांगितलं कटर बिटर लावला आहे नाशिक माझ्या। तर आता मी आणि रत्नेश आहे, गणपती मी रत्नेश आणि सिद्धू आहे। आता ट्रिपल सीट आहे तर असं कोणी कमेंट करू नका, ट्रिपल सीट आहे तर कमेंट करू नका, ट्रिपल सीट मिळतं। आता गणपतीचे दिवस आहेत, चालतं सगळं गणपतीच्या दिवसात चालतं ट्रिपल सीट, काय नाही माप असतं आणि पाऊस धरलेला आहे ढगात अशा प्रकारे, असं वाटतंय पाऊस पडणार आहे, दाखवतो बघा। आणि आज आम्ही सर्वांनी ग्रुपच्या मुलांनी सेकंड टी-शर्ट घातली आहे, काल पिंक घातलेली कालच्या शोला आणि आजच्या शोला सेकंडवाली जी ब्लॅकमध्ये थोडी आहे। बाकी रत्नेश आज मचवायचं आहे, पुरा इलाड आले की। आणि जरा समजून घ्या, जसे पण व्हिडिओ असतील आपले ब्लॉगमध्ये ते समजून घ्या कारण काय कॅमेरामॅन कोण भेटत नाही आपल्याला, सगळे वाजवण्यात बिझी असतात, वरनं हातगाडीला धक्का मारायला सर्व त्याच्यात बिझी असतात म्हणून चांगले व्हिडिओ भेटत नाही बघायला तुम्हाला। पण जे पण व्हिडिओ भेटतात तुम्हाला चॅनलवर समजून घ्या। तर चला आता लोकेशनवर जाऊया आणि मग भेटूया। हे बघा सगळे बाप्पांची तयारीच करत आहेत, आम्ही निघालो आहे तेव्हापासून
भरपूर गणपतीचे आगमन आम्ही बघितले, 3-4 गणपतीचे तरी बघितले. चला आता लोकेशनवर जाऊया आणि मग भेटूया. फायनली आपण फर्स्ट लोकेशनला पोचलो आहे, एक्सरला. एक्सल तलाव तिकडे आहे, एक्सर तलाव. आणि इथूनच स्टार्ट करायचं आपल्याला. डोंगरीचा राजा आणि रत्नेश बघा कीबोर्ड वाजवतोय. आणि आपला कल्पेश एमाडे पण आहे सोबत. आज तुफान आहे, आज पण वन साईड. रत्नेश कीबोर्ड वाजवतोय आपला. बेस सोडलाय वाटतं भावाने. आज तुम्ही हँडल करा, रत्नेश नसणार बेसला. भावेश पण आहे, सिद्धू आहे. हा दोन थांबा बदलतो. सिद्धू पण आहे, आनंद काका आहे, गण्या आहे. आणि आपलं इन्स्ट्रुमेंट अर्धच आहे, ठेवलं आहे. तर इथे सामान काय काय माहिती नाही मला. सामान काय काय रे? सामान सब दोन्ही भरपूर. 3 ड्रम, 3 ड्रम, 3 बेस, 1 ताशा, 1 थापडोल असं काहीतरी सामान आहे. माहीत नाही इथे काय काय. ब्लॉगमध्ये आपल्या बघा तुम्ही, आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आता चालू करू थोड्या वेळातच. रत्नेशला बघा, भाऊ आपला कीबोर्ड शिकतोय आता. आता गणपती बाप्पांची मूर्ती येईल तेव्हा सुरू करू आम्ही. तोपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये सोबत राहा. तर रोजच्या प्रमाणे आज पण आम्ही नाश्ता करायला आलो. वडापाव. विपुल आहे सोबत आणि रत्नेश पण आहे. आता 8 वाजल्यात, अजून आली नाही पार्टी, म्हणून इथे नाश्ता करायला आलो आहे. पार्टी म्हणजे अजून बाप्पा आले नाहीत. अजून थोडा वेळ लागेल, 15-20 मिनटं लागेल यायला मूर्ती. मग चालू करू आपण. आणि अर्धे पोरं आपले सेकंड लोकेशनला गेलेत, गावठणला, दहिसर गावठण. आणि आम्ही अर्धेच आहे तिकडे. बघू. आणि आज संध्याकाळी बोलतो, रात्री रत्नेशच्या घरचा गणपती पण आगमन सोहळा आहे. गणपतीला सगळे या. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा. रत्नेशचा पण घरचा गणपती आहे. तो पण आपल्याला रात्री 12 वाजता. आणि अजून केतकीपाड्यात पण एक रात्री आहे. असं आहे, म्हणजे अजून 2 ते 3 कॉल अजून बाकी आहेत. तर भेटू थोड्या वेळाने. नाश्ता वगैरे करतो, मग भेटतो तुम्हाला. मूर्ती आता येईल, डायरेक्ट सुरू करताना भेटतो. काय बिट्टू हसतो काय? लय मजा आली ना. पण आता फुल वाच डोंगरी इलाजी काय बोलतो निखिल? वन साइड फुल मड मध्ये घुसलेलो आता मी. आणि आपले व्हिडिओ भावेशने काढलेले. तिसरी कॉल होती भावेशच्या फोन मधनं आपले व्हिडिओ आज निघाले. तिसरा कॉल तर आता फर्स्ट लोकेशनला आमचं वाजवून झालं आहे. आता चाललं आम्ही सेकंड लोकेशनला, जिथे सिद्धू हे लोक आहेत. सिद्धू आहे इथे आहे, पवार वगैरे सगळे तिकडे आहेत. तर आम्ही सेकंड लोकेशनला आता फटाफट इकडनं निघतो. बॅकअप झालेलं आहे बघा. आता सेकंड लोकेशनला गावठणला चाललो, दहिसर गावठण, दहिसर वेस्टला. तर लवकरात लवकर तिकडे जाऊ आणि तुम्हाला भेटू. तर आता आम्ही एक्सरमधनं निघालो आहे. मी रत्नेश आहे आणि समोर बेस ठेवला आणि भावेश पण आहे सोबत. हा येईल एक मारना. तर आता आम्ही इकडनं निघालो आहे. आता आमच्यासोबत बेस पण आहे. तर आम्ही मांडीवर घेऊन बसलो आहे. आता ठीकच आहे आम्ही. आणि अर्धी पोर आपली पोचली पण, अर्धी पाठवून येत आहेत. पिंट्या काकानी विपुल पाठवून येत आहेत. बाकीचे गण्या वगैरे पुढे गेले आहेत, बिट्टू वगैरे, गौतम म्हणजे. तर आता फटाफट जातो सेकंड लोकेशनला, कांदरपाडा गावठणमध्ये जायचं आहे, म्हणजे दहिसर गावठण. तिकडे पोरांनी वाजवायचं तर सुरू पण केलं आहे, कारण का आज 2 बॅच केलेली ना, म्हणून फटाफट जाऊया आणि तिकडचं पण जे काय शूट करून दाखवतो. आपल्या टेम्पोचा काय पत्ताच नाही. आमच्या टेम्पोचा काय पत्ताच नाही. सगळं अर्धा रिक्षानी सामान पाठवलं आहे. तर चला आता लोकेशनवर जातो आणि मग भेटतो. ओके. हा बघा लाईटमॅन बघा आमचा.
आपला सेकंड शो पण संपलेला आहे. आता आम्ही चाललोय रत्नेशच्या घरी, रत्नेशच्या घरचा गणपती वाजवायला आणि सगळे भाऊ लोक आहेत आपल्याबरोबर. आणि बाकीच्या पोरांनी सामान वगैरे सगळं खोललं आहे. तर सेकंड शोला आम्ही 10-15 मिनटात होतो वाजवायला, कारण काय तिकडे लेट झाला ना म्हणून आम्ही थोड्या वेळात होतो. आता आम्ही चाललोय पेंकरपाड्याला, मीरा रोड पेंकरपाडा. रत्नेशचा घरगुती गणपती आहे, रत्नेशचा घरगुती गणपती आहे. तर तो आगमन सोहळा आहे वाजवायसाठी. आणि आपला भाऊ पण आहे एस एस स्टार बीट्सवाला. तुमचं वाजवायचं आहे की नाही? झालं, संपला शो. गेला तो वाजवायला तुमच्या घरातला गणपती. मग तू फिरतोय, हा फिरतोय भाऊ. घरातला गणपती आहे म्हणून मी आलो इथे. तर आता आम्ही चाललोय रत्नेशच्या इथे. रत्नेशच्या घरातला गणपती येणार आहे. बालूकडे चालतो. बाळू कोण बालू कोण आहे त्याच्या? अच्छा, या लोकांचा पण एस एस स्टार ग्रुप आहे, एस एस स्टार बीट्स, आकाश बोर्डे. त्या लोकांचा आता दुसरीकडे शो आहे. आमच्याकडे पण येतो. यश पण आमच्याकडे येतोय वाजवायला. तर आता जाऊ पेंकरपाड्याला आणि बिट्टू तिकडे ये. बिट्टू मला कधीपासून बघतोय हा काय करतोय. तर आता जाऊया पेंकरपाड्याला आणि मग भेटूया. चला, रत्नेशच्या घरचा गणपती वाजवायचा. रत्नेशच्या घरी जायचंय. पेंकरपाडा अभिसा भिला दिया पाडा अभि पेंकरपाडा बचा. कांदारपाडाचा वन साईड. हां, दाखवतो. अजून गँग पण आहे. अरे ज्याच्या घरातला थांबा ज्याच्या घरातला गणपती वाजवायचा तो इकडेच आहे बघा. माझ्या घरी पण फुल वन साईड पेंकरपाडा पण. आणि सगळे कसे बसलेत बघा. कामगार. हां, अजून कोण? हां, आला. बोल आता, तू बोल काय बोलतो. आमचे कल्पेश मास्टरले थकले. इथून बोल, लांबून नको बोलू. कल्पेश मास्टर फुल पेंगालले बोलतात. पेंगालले आले एवढं मिस करत होता तुम्हाला. आता पेंकरपाडा गाजवायचं आहे. चला भेटूया आता. टेम्पोची सवारी. टेम्पोची सवारी. फ्लाईट आहे, फ्लाईट. तर आता आम्ही पहिला केतकीपाड्याला चाललोय. रत्नेशच्या घरी नाही जाणार आहे. पहिला केतकीपाड्याचा अगोदर शो वाजवणार आणि तिकडनं मग रत्नेशच्या घरी. तर असं असणार आपलं. रत्नेशच्या इथे थोड्या वेळ जाणार. पहिला केतकीपाड्यात वाजवणार आणि केतकीपाड्याच्या नंतर मग रत्नेशच्या घरी वाजवणार पेंकरपाड्यात. सगळे कसे बसलेत बघा. सामान पण आपलं ठेवलेलंच आहे नेहमीप्रमाणे. गाण्या काय यार, किती किरकिर चालू आहे. मगाशी रिक्षात ना फिरलो, बाईकवर फिरलो, आता टेम्पोमध्ये. सगळीकडे फिरायला भेटतं भावा. बँजो मधली हीच मजा आहे ना, सगळीकडे फिरायचं. टेम्पो, रिक्षा. चला आता भेटूया केतकीपाड्यात. गोविंदा रे गोपाळा. पाणी गागर उडाली रे गोपाळा. देतो तुला. तर आता आपला इकडचा पण सेटअप रेडी झालाय. 5वा काल. तर आता इकडचा पण गणपती बाप्पा आलेले आहेत हे बघा. आणि सेटअप पण रेडी झालेला आहे आपला. 5वा कॉल वाजवतो. 5वा. याच्या तुम्हाला थोडेफारच दिसले असतील कॉल, सर्व नाही भेटले असतील. आता केतकीपाड्यात पण आम्ही सुरू करतोय हे बघा. सगळी पोरं उभी आहेत. तुफान. तर आता केतकीपाड्यात पण सुरू करू. केतकीपाड्यात संपल्यावर मग रत्नेशच्या इथे जाऊ. बरोबर ना भावा? फोडून टाक बेस तू आज. बस आता जाऊया बोलतो. आता इथे वाजूया आणि मग रत्नेशच्या इथे जाऊया.
खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.